बाबासाहेब आंबेडकर चौकातील अंडरपास दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडी, वाहन चालक आणि पोलिसांची कसरत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या अंडरपासमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। परिणामी गेल्या 3 दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते। या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पिंपरी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र दिसून येत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित दुरुस्तीचे काम शनिवारी रात्री सुरू करून रविवारी सकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते। एका दिवसात काम पूर्ण करून दुसऱ्या दिवशी ते सुकण्यासाठी वेळ देत अवघ्या 24 तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता आला असता। मात्र कामातील विलंबामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। दरम्यान वाहतूक कोंडीची परिस्थिती गंभीर असतानाही पिंपरी वाहतूक पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक नियंत्रित करत वाहनांना योग्य मार्गाने मार्गदर्शन केलं। त्यामुळे मोठी अडचण निर्माण होण्यापासून बचाव झाला असून वाहतूक पोलिसांच्या कार्याचे वाहन चालकांकडून कौतुक केलं जात आहे। पिंपरी मोरवाडी चौकामध्ये दुरुस्तीच्या कामानिमित्त जो काही पुण्यावरून मुंबईकडे जाणारा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे। या ठिकाणी अंडरग्राऊंडमध्ये आपण जर बघितलं तर दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि या काम सुरू असल्याच्या कारणाने हा आतमधील रस्ता जो आहे तो बंद ठेवण्यात आला आहे आणि त्यामुळे जे आहे ते जवळपास 2 ते 3 किलोमीटर जे आहे त्या वाहनाच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण बघितलं तर कालपासून ज्या आहे ते या रांगा दिसत आहेत आणि यामुळे वाहन चालक जे आहे ते त्रस्त झालेले आहेत। त्याचबरोबर जे काही पिंपरी वाहतूक शाखेचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी आपलं कामगिरी बजावताना या ठिकाणी दिसत आहेत आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणात जाम झाला असल्याने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी थांबावं लागतं। एकंदरीत काल काम सुरू असल्याच्या नंतर आज जे आहे ते आज पूर्ण झालेलं आहे आणि आज जे काही त्या काम जे झालेलं आहे ते काम आज पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यातच आता ते काम सुकल्याच्या नंतर निश्चितच आज रात्री किंवा उद्या संध्याकाळी या ठिकाणची जी ट्रॅफिक जे आहे ते खालील जे मार्ग जो आहे तो खुल्ला करण्यात येणार आहे। मात्र तत्पूर्वी कालपासून जे आहे काल सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या गाड्याच्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। जवळपास 3 किलोमीटर जे आहे ते या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच हा मोरवाडी चौक जो आहे तो वाहतुकीसाठी दुखी ठरल्याचे या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। एकंदरीतच पोलिसांकडून जे काही पर्यायी मार्ग जो आहे तो वापरण्याचा संदेश देण्यात आला होता। मात्र जो काही पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहन जे आहेत ते जवळपास 3 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड।